श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तर आज मी एक विषय घेऊन आले. विषय म्हणजे काय? सेवा. माझं काय सेवाच असते. तर आपल्या आयुष्यात आपल्याला कुठले ना कुठले तर त्रास होत असतात. म्हणजे काय? आपल्याला काय यश येईना किंवा एखादं लहान म्हणजे मूल असलं तर चिडचिडपणा करायला, किंवा आपण काय करतो, ज्योतिषांच्याकडे जातो, कुंडली दाखवतो, काही दोष आहेत का पहा म्हणतो. त्याचप्रमाणे त्यांनी काय म्हणतात, असं असं ह्या ग्रहाचा दोष आहे, असं असं त्या ग्रहाचा दोष आहे, 7.5 आहे, मंगळ आहे, शनी आहे, राहू आहे, सर्व असं सांगतात आपल्याला. तर आपण काय करतो, हां, कालसर्पाची शांती घाला, कालसर्पाची शांती घालायची, मंगळाची शांती घाला, राहू हे आहे ह्या घराच्या म्हणजे ह्या रखान्यात तिथं घरात आहे, तर ते हे आहे, दोष आहे, चुकीचं आहे, त्याच्यामुळं त्रास होत आहे, आपल्याला असं सांगत असतात. त्यामुळे आपण काय करतो, घाबरतो आणि काय करतो, शांती वगैरे घालतो. ज्यांना घालायचे आहेत त्यांनी मनाच्या शांतीसाठी घाला शांती. माझं काय त्याबद्दल काहीही तुम्हाला आक्षेप नाही आहे, तुम्ही घालू शकता. परंतु आपण आपल्या सेवेतून ह्या सर्व दोषांचा आपण नाश करू शकतो. आपण कसं आहे, तुम्ही जितकी सेवा कराल तितकं तुम्हाला त्याचं पुण्य मिळत जाईल. त्यामुळे तुमचं जे आपला ग्रहांचा जो दोष असतो ना, तो दोष हळूहळू कमी होत जातो. आणि तुम्हाला असं म्हणजे वाटणारही नाही की हां, ही 7.5 आहे यामुळे त्रास होत आहे. नाही, असं काही नसतं. जरी तुमचं सर्व काही ठीक असलं, तरीही सुद्धा तुम्हाला त्रास हा होतच असतो. आयुष्यात आपल्या दुःख सुख हे ऊन सावलीसारखं हे आपल्या आयुष्यात असतंच. त्यामुळं आपण म्हणजे मला ह्या ग्रहाचा दोष आहे, मला मंगळाचा दोष आहे, मला 7.5 आहे, ह्यामुळे मला हे होत आहे, हे माणसांच्या विचारानंच आपल्याला तो त्रास जास्त होत असतो आणि त्यामुळंच आपल्याला आणि जरा दुःख होत असतं. तर आपल्यात कसं आहे, एक स्तोत्र आहे, ते स्तोत्र तुम्ही रोज नित्य तुम्ही पठणात ठेवा. तसं तर तुम्ही रोजच ते स्तोत्र संपूर्ण म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला कुठल्या ग्रहाचा दोष आहे, त्या दोषावर त्यातील स्तोत्र म्हणू शकता. त्यामुळे तुम्ही त्याच्या रोजच्या पठणाने तुमच्यातील सर्व दोषांचा नाश होतो. त्याचं जे क्रोधयुक्त जे ग्रह असतात तेही शांत होतात. त्यामुळं कसं आहे, तुम्ही हे स्तोत्र रोज आपल्या पठणात ठेवा. तर हे आहे 9 ग्रह स्तोत्र. तुम्हाला कुठेही मिळून जाईल, आपल्याला यूट्यूबवर मिळून जाईल, गुगलवरती तुम्ही सर्च केला तर हे तुम्हाला मिळून जाईल. परंतु हे स्तोत्र आहे ना, हे तुम्ही रोज पठणात ठेवा. तुमच्यातील कसं असतं, आपल्याला ग्रहांचा दोष असला तरीही आपण म्हणजे मानसिकता आपली व्यवस्थित नसते, आजाराने ग्रासलेलं असतं. तसेच आपल्या घरात सुख समृद्धी नांदत नाही, घरात सतत कलह, एखाद्या व्यक्तीला कशाच तर दोष, कुठल्या तरी ग्रहाचा दोष आला तर तो व्यक्ती चिडचिडपणा करत असतो. त्याच्या वागण्यातही त्याच्या ह्याच्यातही आपल्याला ते जाणवत असतं, असं असतं, कळून येतं. परंतु कसं आहे, जर तुम्ही सेवा केला, आता आपण स्वामी सेवेत आहोत, तर तुम्हाला त्या ग्रहांचा त्रास होणारच नाही. परंतु जे आता सेवेत नसतात त्यांनी हा जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी नक्की तुम्ही स्वामी सेवा तर करायला सुरुवात करा. तुमचे सर्व दुःखांचा, सर्व दोषांचा म्हणजे पूर्णपणे नाश होईल. तर तुम्ही हे स्तोत्र जर पठणात ठेवला, रोज तुम्ही हे स्तोत्र पठ करा. मग त्यात कसं आहे, आपल्या सर्व ग्रहांचे त्यात एक म्हणजे ओवे आहेत. ज्याला मंगळाचा दोष आहे त्यांनी मंगळवारचा स्तोत्राचं पठण करा, नित्य करा. त्याचं म्हणजे त्याचं हे करा, तुम्ही सेवा करा, आराधना करा आणि पहा तुम्ही तुमच्यातले दोष पूर्णपणे नाश होतील, कमी होईल. म्हणजे तो ग्रह जर आपल्याला क्रोधित असेल तर तो शांत होईल. हे एक याच्या मागचं कारण आहे.
ती कसं असं स्तुती आहे, नमस्कार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. तर तुम्ही हे सेवा नित्य नियमित ठेवा, आपल्या पठणात ठेवा. तुम्हाला थोड्या दिवसात ती तोंडपाठ होऊन जाईल. तर ह्यासाठीच मी सेवा घेऊन हा व्हिडिओ घेऊन आले होते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल, शब्द वापरण्यात काही चूक झाली असेल तरी मला क्षमा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटही करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.